आपण जिथे उभे आहोत तिथे काही दुकानदार आहेत या बस स्थानकाच्या शेजारी। तुम्ही अनेकदा कारवाई करता, दुकानदार त्यांचा व्यवसाय बाहेरच थाटतात। ते होते पण सामंजस्यानेच मार्ग काढला पाहिजे। आता इथून पुढे जेव्हा हे ड्रेनेज लाईनची जेव्हा नाही त्यांना शिस्त लावाल का मतावर डोळा ठेवून चला चाललंय मतांवर जर डोळा ठेवला असता त्यांना बाहेर मांडून दिलं असतं ना। 3 वेळा 4 वेळा सांगायला नसतं गेलो। जे चाललंय ते चांगलं नाही। कालही मी आतल्या बाजारपेठेत जाऊन सुद्धा व्यावसायिकांना सांगितले की सर्वसामान्य लोकांना त्रास नाही झाला पाहिजे। आणि फर्दर पार्किंग जिथं असेल, आपण पाहतोय आता जे व्यवसाय होतात जिथं पार्किंग आहे तिथंच व्यवसाय आहेत। आणि मला वाटतं नागरिकांच्या लक्षात थोड्या वेळाने का होईना पण येईल नक्की, आणि त्या माध्यमातून निश्चित चांगले सहकारी दुकानदारांकडून आम्हाला मिळेल। नारायणगाव बस स्थानकाच्या आवारामध्ये खाजगी वाहनं मोठ्या प्रमाणात पार्किंग होतात, तुमचा नेहमी विरोध असतो की अशा प्रकारच्या बातम्या होऊ नये। बरोबर ना, पार्किंग होतं मला मान्य खाजगी, पण शेवटी ती जी काही खाजगी लोक येतात पार्किंगला ती जागाही तशी मोकळीच आहे। आणि त्या माध्यमातून सगळे बाजारपेठेला तिथे येतात आणि 2 रुपयाचा व्यवसाय आपल्यासाठी होते। खरं तर एक चांगलं पार्किंगचं स्टँड, अद्ययावत स्टँड नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने लवकरच आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे। आणि त्यासाठीचा प्रयत्न निश्चित स्वरूपात होईल की जेणेकरून एक चांगलं पार्किंग आणि त्या निमित्ताने व्यवसाय वाढ हा नारायणगावकरांसाठी असणार आहे। नाही कुठे नारायणगावमध्ये ग्रामपंचायत नाही, मी तुम्हाला आज जागा नाही सांगणार साहेब। मी जागात पण तुम्हाला मी शब्द देतो की निश्चित स्वरूपात एक चांगलं पार्किंग स्टँड आपल्या सगळ्यांच्या नारायणगाव शहरामध्ये का बाजूला? नाही, शहरामध्येच करणार आम्ही। साधारण किती क्षेत्र असेल? नाही, तिथं किमान 100 गाडी उभी राहू शकते एवढं क्षेत्र। 4 व्हीलर